नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना ही मागील अधिवेशनापासून सरळ सुरू आहे। त्यामध्ये काहीतरी बदल होणे हे अपेक्षित आहे आणि त्याच्यानंतर पीक विम्याची अग्रिम रक्कम जो काही शेतकऱ्याने 1 रुपयामध्ये पीक विमा भरला आहे त्याचे देखील पैसे अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही। त्याच्यानंतर नुकसान भरपाई याच्या देखील घोषणा झालेल्या आहे, पण त्याच्या देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नाही आहे। परत 2017 पासून शेतकऱ्यांना कर्जमाफीची योजना ही अंमलात आणलेली आहे। तर तेव्हा होते आपले राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री साहेब हे मुख्यमंत्री पदावर होते, देवेंद्र फडणवीस साहेब। त्यांच्या काळामध्ये योजना आणली होती की 1.5 लाखापर्यंत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफ। त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांचं 1.5 लाखाच्या वर 1,60,000 असेल, किंवा काही शेतकऱ्यांचं 1,70,000 असेल, किंवा काही शेतकऱ्यांचं 2 लाख असेल, किंवा शेतकऱ्यांचं 2.5 लाख कर्ज असेल, तर 1.5 लाखाच्या व्यतिरिक्त जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्यांना पहिले भरावं लागत होती। जर 1,70,000 असेल कर्ज तर त्यांना 20,000 रुपये अतिरिक्त हे पहिले भरावं लागत होते। त्याच्यानंतर शासनाकडून 1.5 लाख हे माफ होत होते। तर ती पण योजना पारदर्शकतेमध्ये नसल्यामुळे कित्येक शेतकऱ्यांचे कर्जमाफीपासून त्या योजनेत देखील ज्यांच्या जाचक अडीमुळे व शासनाच्या धोरणामुळे बहुतांश शेतकरी तिथं अडकल्या गेलेले आहे। त्याच्यानंतर सत्ता परिवर्तन झालं। आपले राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी पदार्पण केलं। त्यांच्या काळात देखील कर्जमाफीची योजना आली, छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना, कर्जमाफी योजना ही आणली। त्याच्यानंतर त्यांनी देखील 2 लाखाचं स्पष्टीकरण दिलं, पण त्याची देखील पूर्तता शेतकऱ्यापर्यंत झाली नाही। फक्त यांचा घोषणेचाच पाऊस झाला, बोलाचाच भात न बोलाचीच कडी या पद्धती सरकारचं हे धोरण सुरू आहे। पहिलं भाजपचं सरकार आलं, नंतर ठाकरेचं सरकार आलं, आता शिंदेचं सरकार आलं। तिन्ही मुख्यमंत्र्यांनी योजना आपल्या कर्जमाफीच्या अमाप अशा घोषणा केल्या, पण अद्यापही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची ताकद एकाही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आलेली नाही व कशी धमक नाही, ज्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईल अशी घोषणा अद्यापही झाली नाही। फक्त 1.5 लाखापर्यंत व 2 लाखापर्यंत माफ करू याची आपल्या लोकसभेमध्ये या अधिवेशनामध्ये यांनी असं सांगितलं आहे की शेतकऱ्यांचा सातबारा 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू। 90% शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कसा, म्हणजे यांच्या विचारांना 90% शेतकरी हा 1.5 लाखाच्या कर्जमाफीमध्ये हा समाविष्ट होतो। त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी हा 1.5 लाखाच्या वर हे बहुतांश शेतकरी कर्ज हे घेत नाही। याच्यामुळे यांनी सरसकट योजना ही म्हणत आहे की 1.5 लाखापर्यंत किंवा 2 लाखापर्यंत कर्जमाफ। यांचा आकडा हा तसा आहे की 90% शेतकरी हा फक्त 1.5 लाख ते 2 लाखापर्यंत हा कर्ज उचलू शकतो। त्याच्यानंतरचे वरचे आहे ते काही भरल्यास त्यांना देखील सरसकट कर्जमाफी होईल असा यांचा उद्देश होता। पण अद्यापपर्यंत आता लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यांचा असा सत्तेचा उलगडा सुरू आहे। यामध्ये शेतकरी हा भरडला कसा जातो, फक्त सरकार हे खाणाऱ्याचा विचार करताय, पिकवणाऱ्याचा विचार न करता नुकसान भरपाईचा असा गाजर देऊन, शेतकऱ्यांना चॉकलेट देऊन त्याच्यामध्ये शेतकऱ्याची अशी दिशाभूल होत आहे। आणि त्याच्यामध्ये भाववाढी संदर्भामध्ये कोणते असे अद्याप असे चांगले ठोस निर्णय घेतले नाही। त्याच्यामुळं शेतकऱ्याजवळ माल असून देखील तो आपला शेतमाल असा योग्य दरात, योग्य भावात, योग्य मालाची किंमत हा घेऊ शकत नाही। याचं कारण आहे सरकारचं धोरण न शेतकऱ्याचं मरण। अशा काही घोषणाचा पाऊस झाला, पण शेतकऱ्यांच्या पदरामध्ये काही पडलं नाही। अद्यापही काही 2 रुपये पडले नाही। पीक विम्याची अग्रिम रक्कम पूर्णतः 25% काही शेतकऱ्यांना मिळाली। ती कोणती मिळाली? सोयाबीन, चंद्रपूर जिल्ह्यातली घटना। सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फक्त 25% रक्कम, ती पण अद्यापही खात्यावर शेतकऱ्याच्या आलेली नाही। फक्त त्यांच्याकडून वर्ग झाली असा बातमी झालेली आहे, पण त्यांच्या खात्यावर वर्ग झाली नाही। त्याच्यानंतर धान उत्पादक शेतकरी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची कथा अशी आहे की त्यांना आपल्या
पीक विम्याच्या अधिकाऱ्यांशी बोलण्यात आल्यानंतर पीक विम्याचा जिल्हा अधिकारी जो सांगतो, जिल्ह्याचा जो पीक विम्याचा अधिकारी आहे तो सांगितला की मार्च महिन्यापर्यंत कापूस आणि धान उत्पादक शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे वर्ग करण्यात येईल. तोपर्यंत काय करायचं, ज्यांचं नुकसान झालं धानाचं कापसाचं त्यांना पीक विमा म्हणजे 72 तासाच्या आत यांच्याकडे कंप्लेंट करा आणि 6 महिन्याच्या नंतर पैसे घ्या, असं शासनाचं धोरण आहे. शासनानं कुठंतरी चांगलं गांभीर्यानं घेऊन शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे व कर्जमाफीचे पीक विम्याचे नुकसान भरपाईचे पैसे कसे तात्काळ शेतकऱ्यांना भेटेल या संदर्भात चांगली माहिती घेऊन चांगले ठोस असे निर्णय घेऊन शेतकऱ्यांप्रती चांगली योजना राबवायला पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल असा शेअर करावा. धन्यवाद.